आज बनवूया पौष्टिक असं आणि तोंडात घालताच विरघळणारा पालकचा ढोकळा. पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जराशी साखर घालायची म्हणजे रंग पालकाचा छान राहतो. मी ते नंतर टाकली चुकून. पटकन 2 मिनिटानंतर पालक उचलायचं, थंड पाणी टाकायचं, नंतर उचलायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. 1 वाटी घालायचं आपण इथे रवा, त्याचबरोबर अर्धी वाटी घालायचे दही, 1 चमचा बेसन, त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं, जराशी साखर, मीठ आणि नंतर घालायचं 1 चमचा तेल आणि जरासं पाणी घालून वाटून घ्यायचे. आता त्याला 15 मिनिटं ठेवून देऊया आणि केक टीन किंवा ताटाला तेल लावायचं. इनो मात्र पूर्ण पॅकेट न घालता 1 चमचा घालायचा आणि बेकिंग सोडा घालणार असाल तर अर्धा चमचा. पटकन त्या केक टीनमध्ये घालून 12 मिनिटांसाठी वाफून घ्यायचं आणि बघा मस्त असा आपला ढोकळा रेडी झाला. थंड करून त्याला कापून तुकडे करायचे. आता फोडणी देऊया. तेल गरम करायचे, राई टाकायची, तीळ टाकायचे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग. ही खमंग फोडणी आपण त्या ढोकळ्यावरती घालायची. 2 मिनिटं थांबायचे आणि नंतर खायला अगदी तयार होतो. नक्की तुम्ही करून पाहायचं, अगदी छान लागतो. आणि रेसिपी आवडली तर मात्र लाईक करायचं.